नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अंडा ब्रेड रेसिपी. चला तर मग तयारीला लागूया. एका स्टीलच्या बाउलमध्ये आपण अंडी फोडून घेऊयात. मी 4 अंडी फोडून घेतलेली आहेत. त्यात मीठ, हळद, मसाला तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित अशा प्रकारे फेटून घ्यायचे आहे. त्यानंतर ब्राऊन ब्रेडचे काप करायचे आहेत. चौकोनी करू शकतात, त्रिकोणी करू शकतात. मी उभे काप केले आहेत. गॅस ऑन करून त्यावर पॅन किंवा तवा ठेवावा व तेल घालावे. अंड्याचे मिश्रण चांगले परत फेटून घ्यावे. त्या अंड्याच्या मिश्रणामध्ये आपण केलेले ब्रेडचे काप घालावेत व चांगले बुडवून घ्यावेत. व एक एक करून सर्व ब्रेडचे काप तव्यावर तेलात सोडावे. तव्यामध्ये जेवढे काप मावतील तेवढे काप आपण त्या तव्यातील तेलामध्ये सोडायचे आहेत. थोड्या वेळानंतर हे ब्रेडचे काप आपण परतून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने ब्रेड खरपूस तळल्यानंतर गरज वाटल्यास आपण साईडने तेलही सोडू शकतो. कधी ब्रेडच्या कडा देखील कच्च्या राहतात, त्यामुळे त्या कडा देखील खरपूस तळाव्यात. अशा प्रकारे सर्व ब्रेडच्या कडा तळून घेतल्यानंतर आपले ब्रेडचे काप तयार झालेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्व ब्रेडचे काप आपण साईडला ठेवावेत. पहा कसे मस्त क्रंची आणि यम्मी दिसत आहेत. तव्यात थोडे तेल घालून आता दुसऱ्या राऊंडचे सुद्धा आपण ब्रेड तळून घेऊया. तव्यावर जेवढे मावतील तेवढे ब्रेडचे तुकडे घालून आपण ते चांगले खरपूस तळून घेऊयात. आणि तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये ठेवूयात. आता चहाची तयारी करूया. चहासाठी एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवले व त्यात साखर, चहा पावडर घातली. मग चमच्याने सर्व एकजीव करून घेतले. चहाला पहा कशी उकळी आलेली आहे आणि चहाला सुंदर असा रंग पण आलेला आहे. चहा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा गरमागरम उकळलेला चहा एका स्टीलच्या पेल्यामध्ये ओतून घेऊया. तर आहे ना एकदम झटपट होणारी आणि एकदम इझी अंडा ब्रेड आणि चहाची रेसिपी. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चिनी मातीच्या कपामध्ये चहा पिण्यापेक्षा स्टीलच्या पेल्यामध्ये चहा पिण्याची वेगळीच मजा असते. चला तर आपण बनवलेला चटपटीत, क्रंची आणि यम्मी अंडा ब्रेड आणि वाफाळलेला गरमागरम चहा आपण एन्जॉय करूया. तर मग आज बनवलेली झटपट होणारी अंडा ब्रेड आणि चहाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया
धन्यवाद.